नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. पालिकेने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांसाठी राबवली विशेष अभय योजना. नोटीस वॉरंट आणि शास्तीवर मिळणार 80% माफी. योजनेचा लाभ घेण्याचे केले आवाहन. सार्वजनिक न्यायाच्या समर्थनार्थ माजी नगरसेवक सुरेश पाटील उतरले रस्त्यावर. गरीब जनतेचा नळ न जोडल्यास दिला आंदोलनाचा इशारा. पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळेंनी स्वीकारला गुन्हे शाखेचा पदभार. शहर पोलीस आयुक्तालयात झाला रुजू. आणि अवैध ढाब्यावर मद्यसेवन करणाऱ्या 15 मद्यपीसह 2 हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हे दाखल. न्यायालयाने ठोठावला 68,000 रुपयांचा दंड. शहरातील मिळकत कर थकबाकीदारांसाठी विशेष अभय योजना राबविण्यात येत असून थकबाकीवरील नोटीस वॉरंट आणि शास्तीवर 80% माफी देण्यात येणार आहे. महापालिकेने विशेष अभय योजना जाहीर केली असून थकबाकीवरील नोटीस, वॉरंट व शास्तीवर 80% माफी राहणार आहे. नोव्हेंबर अखेर ही योजना संपताच डिसेंबर पासून युद्ध पातळीवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांनी सांगितले. सोलापूर शहर व हद्दवाढ भागातील सुमारे 572 कोटी रुपयांची मिळकत कराची असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी ही विशेष अभय योजना दिनांक 12 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. ती 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत असणार आहे. यानंतर पुन्हा थकबाकीदार मिळकतदारांना कोणत्याही प्रकारची संधी व योजना देण्यात येणार नाही. दरम्यान सोलापूर शहरात सुमारे 1 लाख, हद्दवाढ भागात 1,40,000वर मिळकती आहेत. यापैकी अनेक मिळकतींची जुनी 463 कोटी 68,71,936 आणि चालू आर्थिक वर्षातील आणखी 108 कोटी 89,34,261 रुपये अशी एकूण 572 कोटी 58,06,217 रुपयांची थकबाकी आहे. ही वसुली करण्यासाठी प्रशासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार मालमत्ता कर विभागाकडून जोरदार कार्यवाही सुरू करण्यात आली. आता थकबाकी वसुलीसाठी यंदा लवकरच विशेष अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. शहर व हद्दवाढ भागातील थकबाकी मिळकतदारांना या योजनेद्वारे त्यांची एकूण थकबाकी भरल्यास त्यांना मिळकत करात लावण्यात आलेली नोटीस फी, वॉरंट फी आणि शास्ती फी मध्ये तब्बल 80% रक्कम माफ करण्यात येणार आहे. ही योजना संपुष्टात आल्यानंतर जे मिळकतदार थकीत असतील अशा मिळकतदारांची थकबाकी वसूल करण्यासाठीची जप्तीची मोहीम राबवण्यात येणार आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी जप्तीची मोहीम यामध्ये मिळकती सील करणे, नळजोड तोडणे, जंगम मालमत्ता जप्त करणे, स्थावर मालमत्तेचा लिलाव करून थकबाकीची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. ही कटू कारवाई टाळून थकबाकी मिळकतदारांनी विशेष अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान मागील थकबाकी वसूल व्हावी यासाठी थकबाकीदार मिळकतदारांची प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठेवण्यात आली आहेत. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांची कागल नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली असून या पदावर आता कोण येणार याकडे महापालिका वर्तुळात लक्ष लागले आहे. आपल्या कामाने वेगळा ठसा आणि ओळख निर्माण करणारे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांची कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषद मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने बदलीचे आदेश काढले आहेत. बदली केल्याने महापालिकेतील सहाय्यक आयुक्त पदासह परिवहन उपव्यवस्थापक पद आता रिक्त झाले आहे. या पदावर शासनाने अद्यापही कोणाचीही वर्णी लावली नसून या पदावर कोण येणार याकडे महापालिका वर्तुळात लक्ष लागले आहे. महापालिका सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांची नगर विकास विभागाने प्रशासकीय कारणास्तव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषद मुख्याधिकारी या रिक्त पदावर बदली केली आहे. या संदर्भातील आदेश महापालिका प्रशासनाकडे गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाले. दिनांक 10 नोव्हेंबर पासून त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असून त्यांना पदस्थापना दिलेल्या पदावर 11 नोव्हेंबर रोजी रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान श्रीराम पवार हे गेल्या 2.5 वर्षांपूर्वी सोलापूर महापालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर प्रशिक्षणाधीन म्हणून रुजू झाले होते. महापालिकेतील मालमत्ता कर व इतर विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. या दरम्यान महापालिकेच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात भर पडली होती. यावरून त्यांना महापालिकेच्या वतीने उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव देखील करण्यात आला होता. शिवाय त्यांच्याकडे परिवहन व्यवस्थापक आणि नंतर परिवहन उपव्यवस्थापक पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी परिवहन उपक्रमाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी विविध उपाययोजनांसह प्रयत्न केले. त्यामुळे डबघाईला आलेले व तोट्यातील परिवहन उपक्रमाला उभारी आली. आपल्या चांगल्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात एक वेगळा ठसा उमटवला. सार्वजनिक नळाच्या समर्थनार्थ सुरेश पाटील यांनी रस्त्यावर उतरून गरीब जनतेच्या दारात जात त्यांची कैफियत ऐकून तत्काळ नळ न जोडल्यास आंदोलनाचा इशारा दिला. प्रभाग क्रमांक 3 मधील भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती, ढोर गल्ली, अण्णाभाऊ साठे नागरी वसाहत, गलिच्छ वस्ती सुधारणा झोपडपट्टी, दाळगे प्लॉट, इंदिरा वसाहत, गणेशनगर, सोनानगर, मुनाळे बोळ, घोंगडे वस्ती, भाजी मार्केट, मड्डी वस्ती या परिसरात राहणाऱ्या जनतेला सार्वजनिक नळ तोडणी विरोधात एक आशेचा किरण मिळाला. सार्वजनिक नळावर भविष्यातही आपली तहान भागेल याची खात्री मिळाली. जागेतून बोलते. सार्वजनिक नळ कट करायचा संबंधच नव्हता. सगळ्यांच्या घरात प्रेशर कमी असल्याने सगळेजण वापरतो आम्ही. तरी विनंती आहे कट केले तर आता ते जॉईंट. महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी गोरगरीब जनतेची तहान भागवणाऱ्या सार्वजनिक नळाच्या समर्थनार्थ त्यांच्या मतदारसंघातील नाही तर अन्य लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात म्हणजे जिथे कामगार, कष्टकरी, गोरगरीब, हातावर पोट असलेले मध्यमवर्गीय नागरिक राहतात आणि त्यांची तहान ही सार्वजनिक नळावरच्या पाण्यावरच भागते. हे नळ बंद केल्याने पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत होती. त्यांची अडचण माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांना कळताच त्यांनी थेट त्यांचा परिसर गाठून मनमानी कारभार करणाऱ्या प्रशासनावर संताप व्यक्त केला. सोलापूर शहरात 49,000हून अधिक बेकायदेशीर नळ आहेत. ते नळ बंद न करता सर्वसामान्य जनतेसाठी आधार वाटणाऱ्या नळावरच प्रशासनाचा डोळा का? हे नळ पुन्हा कार्यान्वित करून गरीब जनतेची तहान भागवा, अन्यथा प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. दिवाळीनंतर सार्वजनिक नळ कट करतो असं आयुक्तांनी म्हणलेलं आहे. परंतु म्हणलेलं असताना माननीय पालकमंत्री यांनी दिवाळीपर्यंत कट करू नका, दिवाळी झाल्यानंतर कट करा असं म्हणलेला लेखी आदेश नसताना या सोलापूर शहरामध्ये गेल्या महानगरपालिका स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत सर्व लोकांचं जे काही प्रॉपर्टीधारक आहेत, श्रीमंत आहेत, त्या लोकांनी ते नळं खाजगी घेतलेले आहेत. परंतु झोपडपट्टी एरिया म्हणजे गलिच्छ वस्ती आणि आमचं अण्णाभाऊ साठे वस्ती ज्या ठिकाणी गरीब वस्ती आहे त्या ठिकाणी नळ कट करणं योग्य नाही आहे. नळ तिथं ठेवलं पाहिजे, कारण गोरगरिबांना पाणी भरायला कुठंच घरामध्ये मिळत नाही. त्यामुळे ते सार्वजनिक नळाला पाणी भरते. हे इंदिरा गांधीच्या काळापासून त्या मोदीपर्यंत साहेबांच्या काळापर्यंत हे असताना आज हे काय हुकुमशाही चाललं आहे आयुक्तांचं, हे बरोबर नाही आहे. आयुक्तांनी खरं तर पाणी जिथं जिथं वाहून जातं, आम्ही अनेक वेळा तक्रार करून जिथं खाजगी नळाचं पाणी रस्त्यावर पाणी गाड्या धुतेत, मोटर धुतेत, घरं धुतेत, ते लोकांचे नळ कट करायला पाहिजे. परंतु ज्या लोकांनी गरिबांनी इथं पाणी भरतेत त्या लोकांचं नळ कट करणं योग्य नाही आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी आता ढोरगल्ली दाळगेपेठमध्ये असं एकंदरीत 21 नळ कट केलेत. हे अत्यंत चुकीच्या पद्धतीचं आहे. मला वाटायला लागलं आहे की असं काम करणं हे दडपशाही आणि दंडलशाही आहे. आयुक्त साहेब, तुम्हाला जर खरं करायचं या ठिकाणी ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी आहे त्या ठिकाणी बेकायदेशीर नळं, आमचं तर मस्त 40,000 बेकायदेशीर नळ आहेत. हे फक्त 2-3 हजार आपले सार्वजनिक नळ असतील. पहिला बेकायदेशीर नळ कट करा, नंतर या ठिकाणी सार्वजनिक नळ ज्या ठिकाणी पाणी भरत नाहीत, जिथं चांगल्या श्रीमंताच्या अपार्टमेंट वगैरेमध्ये नळ आहेत ते तुम्ही कट करा. परंतु गोरगरिबांच्या घरासमोरच्या गोरगरिबांच्या एरियात त्या ठिकाणी नळ कट केला तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही तुमच्या विरोधात आवाज उठवू, तुम्हाला आम्ही चॅलेंज जावच्या घोषणा करून या ठिकाणी तुम्हाला घरी पाठवू असं या ठिकाणी. आयुक्तांची ही भूमिका चुकीची असून आयुक्तांनी हा निर्णय कायम ठेवल्यास आयुक्तांना परत पाठवण्यासाठी मोठी चळवळ उभी करण्याचा इशाराही सुरेश पाटील यांनी दिला. जनहित पाहणाऱ्या लोकप्रतिनिधींनी यात सहभाग घ्यावा असे आवाहनही केले.
दरम्यान स्मार्ट सिटीमध्ये हा निर्णय योग्य असला तरी कामगार आणि गरीब वसाहतीमध्ये सार्वजनिक नळाची गरज आहे. काही माजी महापौर, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर नळ कायदेशीर करून पूर्ववत का करून देण्यात आले, असा प्रश्नही सुरेश पाटील यांनी उपस्थित केला. असं जर बेकायदेशीर नळ महानगरपालिकेत मी बघितलेलं आहे. मध्यंतरी सपाट्यांच्या इथं बेकायदेशीर नळ होतं, ते नळ कट न करता त्याला जोडून दिलेत. बेकायदेशीर नळाचं माझ्याकडं स्मार्ट सिटीमध्येच आता नवीन जे आलेलं आहे त्यामध्ये हजारो कनेक्शन हे बेकायदेशीर आहेत. कारण कुणाला माहीत नाही घरं कुणाचे आहेत काय. ते आलेले गुजरातचे जे काय मक्तेदार होते त्यांनी त्या ठिकाणी आपले बेकायदेशीर नळं खाजगी दिलेले आहेत. आणि ते नळ कट करण्यापेक्षा ज्या ठिकाणी पाणी वाहून जातं लाखो लिटर ते नळ कट करण्यापेक्षा तुम्ही गोरगरिबांचे जर नळ कट करत असेल तर तुमचं काही कल्याण होणार नाही, तुमचं सत्यानाश होईल असं मला वाटतं. तुमच्यामुळे आम्ही आहे. तुमची अडचण ऐकण्यासाठी कोण आले की नाही मला माहित नाही. तुम्ही आनंदी आणि समाधानी राहावे ही माझी इच्छा आहे. तुम्ही मला मदत करता, आशीर्वाद देता म्हणून मी आहे. नक्कीच माझ्या मयतीला या मेल्यानंतरही तुमचे आशीर्वाद मला लागतील, असे सुरेश पाटील म्हणतात. जमलेल्या महिला भगिनींनी तुमचे उपकार आमच्यावर आहेत असे अपशब्द बोलू नका. देवाने तुम्हाला शतायुषी बनवो अशा भावना व्यक्त केल्या. तुम्ही काय करता आहोत ज्यांनी ऐकत नाही त्यालाच फोन नाळा खेडाका ಮುಂದೆ ಮತ್ತೆ ಬಂದು ಹೇಳ್ಬಾರ್ದು आला तर मला ನಾ ದಪ್ಪಚಣ ಅದು खेडाಕಣ आवाज बराना ಹೊರ ಬಂದೀನಿ. तुम्हाला मी आहे हो जिवंत अजून मी मेल नाही. बरोबर मी तुमच्यासाठी पळत यायला कधी बी तयार आहे. मी तुम्ही मला एक तर फोन करायचं. मला चालता येत नसेल तर मी गाडी देतो कारमध्ये बसून. तुम्ही फोन करत नाही आणि ज्यांनी येत नाही त्यांना फोन करता. मी केलं नाही हो. कोण असेल त्यांना फोन मला केलता त्यांनी केलं होतं ते मी नव्हतो. मी त्याशी मी आमच्या पीएला फोन करा, त्याचा नंबर घ्या सर्वजण. मला तुम्हाला त्रास करू वाटत नसेल तर नाही एकेकाला वाटतंय अण्णा आजारी आहे कशाला बोलवायचं. आता काय करू नये ते मला कसं पाणी सगळीकडे पण प्रेशर घरात कमी होते, सगळेजणच वापरतो. म्हणजे मी असं एक तुम्हाला दोघं म्हटलं तर नसतं, अन्नाला जाऊन सगळेजणच भेटा वापरतो. म्हणलं तर नाही तुम्हाला. एकाचे नको फोन करता येईल. मी सांगितलं तर 4-5 वेळा सांगितलं का नाही तुम्हाला. नाही किती वेळा सांगितलं तुम्हाला. ಯಾರು ಬಂದ್ರು ಬಿ ಅಣ್ಣ ಯಾರು ಫೋನ್ ಮಾಡಲ್ಲ ನಾವು ಒಬ್ಬಾಕಿ नाही मी तुम्हाला सांगितलं का मी नाही. आलो ताईला विचारलो कसं काय कट करू दिली तू म्हणून. मी यायच्या अगोदर कट केली अण्णा म्हणले. मी यांच्या मुलाला फोन केलो. आयुक्तचा आदेश आहे केसेसी म्हणला. केसी होग्या असू दे हो, मला काय ते म्हणायचं पण सांगितले आहे, आम्हाला इथपर्यंत पैसे आमचं भरा, मत काय? टॅक्स भरा आणि राहू दे म्हणून सांगितलं. त्यामुळे सरी आंदोलन रात्री आलो करून हा, मी तुम्हाला या, सांगितलं का नाही. परत अक्का ನಾ घरात फोन ಶಿವರಾಕಗ ಮಾಡಿ. ನೀ ಹೋಗಿ ಬೆಟ್ಟ फोन ಅಣ್ಣ करता येईल. ಹೋಗಿ ಬೆಟ್ಟ ಸದ್ದೆ ನಾಕಿಗೆ फोन दिलं होतं. आणि मी घेऊन ಎಲ್ಲರಿಗೂ भाषा काय करायचं? बरोबर आहे, सांगितलं. सांगितलं का असं कुणाच्या घरात नळ नाही 4-5 जण मिळून त्यांना घ्यायला सांगू आपण. कट करा, कवा कट करा. पाणीचोर श्रीमंतांवर महापालिकेच्या आयुक्तांनी कारवाई करावी व आपला हिसका दाखवावा. गोरगरीब जनतेच्या मुळावर उठून त्यांना उद्ध्वस्त करू नये. सर्वसामान्यांना धीर आणि आधार देण्याची भूमिका बजावावी असे आवाहन सुरेश पाटील यांनी महापालिकेच्या आयुक्तांना केले. भारत जोडो पदयात्रेत सहभागी होता यावे यासाठी सोलापूर उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली नाव नोंदणी अभियान करण्यात आले. सोलापूर शहर उत्तर युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर शहरातील नागरिकांना अकोला येथील भारत जोडो पदयात्रेत सहभागी होता यावे यासाठी नाव नोंदणी अभियान सोलापूर उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या अभियानाची सुरुवात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, ए ब्लॉकचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते, परिवहन समितीचे तिरुपती परकी पंडला यांच्या प्रमुख उपस्थितीत जय मल्हार चौक येथे घेण्यात आली. कांग्रेस पक्षात राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रणीत जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यावेळी शहर उत्तर युवक उपाध्यक्ष शिवराज कोरे, आशुतोष वाले, आदित्य म्हामाणे, महेंद्र शिंदे, योगेश सोलापुरे, युवा नेते शंभू पवार, एमएल प्रतिष्ठानचे प्रमुख गणेश वाघमारे, अभिजित डोलारे, विजय रणदिवे, राकेश रणदिवे, ओम पवार, अनिल हलकट्टी, सुभाष वाघमारे, अण्णा लोंढे, समाधान मोरे, रोशन कसबे, बबलू जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तसेच युथ काँग्रेसच्या युथ काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आज राहुल गांधी यांचा 60वा दिवस भारत जोडो यात्राचा कार्यक्रम
चालू आहे. गेल्या 60 दिवसामध्ये त्यांनी जवळजवळ 1700 किलोमीटर चालवून आज महाराष्ट्रात 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रात प्रवेश केले. त्यानिमित्ताने सोलापूर शहर आणि जिल्हा या अकोल्याला जोडलेले आहे. तिथून राहुल गांधी पदयात्रेमार्फत तिथं जाणार आहे. आम्ही सर्वजण सोलापूर शहरातून कमीत कमी 15,000 ते 20,000 लोक आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज शहर उत्तर मतदारसंघाचे युथ काँग्रेसचे अध्यक्ष आमचे महेश लोंढे हे लोकांचं जे अकोल्याला येणार आहेत त्या लोकांची यादी करून तयार करण्यात येत आहे आणि त्या लोकांना आम्ही अकोल्याला घेऊन जाणार आहोत. जेणेकरून राहुल गांधी यांच्याबरोबर त्यांची पदयात्रा यावं. चलो अकोला असा नारा आम्ही दिलेला आहे आणि सर्वांनी विनंती करतो की आपण सर्वजण या यात्रेत सहभागी व्हावं. राहुल गांधीचा हात बळकट करावं, राष्ट्रीय काँग्रेसचा हात बळकट करावं ही विनंती करतो. पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून केल्याप्रकरणी सुमित जमादार यास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाले. बाळू दत्तात्रय शेलार वय 24 राहणार कसबा पेठ इंदापूर याचा खून केल्याप्रकरणी सुमित रघुनाथ जमादार वय 27 राहणार इंदापूर जिल्हा पुणे यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी की मयत बाळू त्याच्या नानाश्री हॉटेल येथे बसला होता. त्यावेळेस सुमारे 1च्या सुमारास सुमित जमादार व राहुल जमादार हे दोघे मागील झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या हॉटेल समोरून गाडीवर फिरत होते. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मयत बाळू हा हॉटेलमधील कामगार जावेद यास घेऊन हॉटेलसाठी भाजीपाला आणण्यासाठी गेला होता. त्यावेळेस सुमित जमादार व त्याच्यासोबत इतर 4 ते 5 इसम हे मयत बाळू याच्या गाडीसमोर त्यांची स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून त्यांच्या हातातील शस्त्राने मारहाण करून खून केला अशा आशयाची फिर्याद मयताचा भाऊ प्रवीण शेलार याने दिनांक 9 डिसेंबर 2018 रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली होती. यातील आरोपी सुमित जमादार याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात यातील जखमी साक्षीदाराचा जबाब उशिराने नोंदवला आहे. तसेच आरोपी हा जवळपास 4 वर्षांपासून कोठडीत असून खटल्यामध्ये कोणतीही प्रगती नाही असे मुद्दे मांडले. ते ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट MG पाटील यांनी काम पाहिले. पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून केल्या प्रकरणात आरोपी सुमित रघुनाथ जामदार याला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री PD नाईक यांनी जामीन मंजूर केला. सदर प्रकरणातील माहिती अशी: बाळू दत्तात्रय शेलार या प्रकरणामधील मयत यांनी नानाश्री नावाचे हॉटेल सुरू केले होते. बाळूचे व सुमित जामदार यांचे पूर्व वैमनस्य होते. हॉटेल चालू केल्या दिवशी आरोपी सुमित व राहुल यांनी मयतावरती दुपारच्या टाइमला पाळत ठेवून संध्याकाळच्या वेळेला 5 वाजता जेव्हा मयत बाळू व त्याच्या हॉटेलमधील कामगार जावेदचे हे हॉटेलचा भाजीपाला आणण्यासाठी बाहेर निघाले असता त्यांना आरोपींनी पाठलाग करून स्कॉर्पिओ गाडी मयताच्या बुलेट मोटरसायकलला आडवी लावली व स्कॉर्पिओ गाडीतून 6 ते 7 अनोळखी लोक सुमित जामदार, राहुल जामदार असे आरोपी खाली उतरले. खाली उतरून बाळू शेलार याच्यावरती शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यामध्ये सदर बाळू याचे प्राण जागीच गेले व जावेद शेख हा गंभीर स्वरूपात जखमी झाला. अशा आशयाची फिर्याद मयताचा भाऊ प्रवीण दत्तात्रय शेलार यांनी इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली. सदर प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्यात आली. सुमित जामदार यालाही अटक करण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज फेटाळला गेला होता. त्यानंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुमित जामदार यांच्या वतीने जामिनाचा अर्ज दाखल केला. जामिनाच्या अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान युक्तिवाद मांडण्यात आला की जखमी साक्षीदार याचा जबाब उशिराने नोंदवला गेला आहे व त्या व्यतिरिक्त चार्जशीटमध्ये आरोपींविरुद्ध अजून कोणताही सबळ पुरावा नाही. हे सगळे मुद्दे ग्राह्य धरून मान्य न्यायमूर्ती श्री PD नाईक साहेब यांनी
आरोपी सुमित जामदार या जामिनावरती मुक्त केले आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचा पदभार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी स्वीकारला. राज्यातील पोलीस उपायुक्त व अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या 104 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सहसचिव व्यंकटेश भट यांनी सोमवारी काढले होते. त्यामध्ये शहरातील पोलीस उपायुक्त बापू बांगर यांची बदली सातारा येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी झाली आहे. पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली धाटे यांची बदली ठाणे येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी झाली आहे. पोलीस अकादमीमधील महाराष्ट्र पोलीस अधीक्षक डॉक्टर काळे व पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांची शहरात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. डॉक्टर काळे यांनी गुरुवारी शहर गुन्हे शाखेची सूत्रे स्वीकारली, परंतु पोलीस उपायुक्त गायकवाड यांची सोलापूरची झालेली बदली रद्द करण्यात आली असून त्यांना मीरा भाईंदर वसई विरार येथे नियुक्ती देण्यात आली आहे. डॉक्टर काळे यापूर्वी शहरात 2017 ते 19 या कालावधीत सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच शहरात अभिनव उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉक्टर काळे यांनी सांगितले. गाडी सोलापूर रेल्वे सेक्शन दरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियानाअंतर्गत 50,000 वसूल करत 22 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. वाडी सोलापूर सेक्शन दरम्यान दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक LK रणियेवले यांच्या नेतृत्वाखाली व पर्यवेक्षक YK फडतरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये विशेष तिकीट जांच अभियानांतर्गत स्पॉट चेकिंगच्या माध्यमातून विशेष तिकीट जांच अभियानाचे कार्य सकाळी 6 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये मेल एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांमधला चेक केले. मेल एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांना चेक केले. यामध्ये विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवासी व प्रमाणापेक्षा जास्त सामान घेऊन जाणारे प्रवासी, घाण पसरवणारे प्रवासी, धूम्रपान करणारे प्रवासी इत्यादींकडून एकूण 140 प्रवाशांकडून दंडात्मक स्वरूपात 50,865 रुपये वसूल करत 22 अनधिकृत विक्रेत्यांना रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने अनधिकृत विक्रेत्यांकडून कुठल्याही प्रकारच्या अन्न, फास्ट फूड, पिण्याच्या पाण्याची बाटली खरेदी करू नये असे आवाहन प्रवाशांना केले आहे. जिल्ह्यात अवैध धाब्यांवर मद्यसेवन करणाऱ्या 15 मद्यपी व 2 हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करत न्यायालयाने 68,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण, अनिल चास्कर, विभागीय उपायुक्त पुणे यांच्या आदेशान्वये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या बातमीच्या आधारे निरीक्षक अ विभाग यांनी विजापूर रोडवरील परिसरातील जलसा ढाबा येथे छापा टाकला असता सदर हॉटेलचे चालक यांच्यासह त्यांच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू पिण्याकरता बसलेल्या 7 मद्यपी नामे किशोर भूमकर, रोहित पतंगे, विनायक चव्हाण, विनायक होटकर, स्वप्नील गायकवाड, दर्शन चव्हाण, कांतप्पा चव्हाण व ढाबा चालक मंगेश होटकर यास अटक करून ताब्यात घेतले होते. अटक आरोपींच्या ताब्यातून 945 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 68 अ, ब व 84 नुसार गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी यांनी 10 नोव्हेंबर रोजी 1 दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असता श्रीमती नम्रता बिरादार, न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय सोलापूर यांनी तात्काळ निकाल देत ढाबा चालकास 25,000 व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 2,000 प्रमाणे एकूण 39,000चा दंड ठोठावला आहे. सदर गुन्ह्याची फिर्याद SA बिराजदार यांनी दिली असून तपास निरीक्षक संभाजी फडतरे यांनी पूर्ण केला. तर दुसरीकडे त्याच दिवशी निरीक्षक माळशिरस विभाग यांनी मंगळवेढा येथील मराठवाडा ढाबा येथे छापा टाकला असता सदर हॉटेलचे चालक यांच्यासह हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू पिण्याकरता बसलेल्या 8 मद्यपी नावे संजय जाधव, सचिन उन्हाळे, उत्तम भुसे, शंकर आसबे, योगेश फराटे, कानिफनाथ लोखंडे, लखन मंडलिक, गणेश मोरे व ढाबा चालक श्रीकांत लेंडवे यास अटक करून ताब्यात घेतले. अटक आरोपींच्या ताब्यातून 1900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 68 अ, ब व 84 यानुसार गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी यांनी 1 दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय मंगळवेढा यांनी तात्काळ निकाल देत ढाबा चालकास 25,000 रुपये व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे असा एकूण 29,000 रुपये दंड ठोठावला आहे. सदर गुन्ह्याची फिर्याद रवी पवार यांनी दिली असून तपास निरीक्षक संदीप कदम यांनी पूर्ण केला. सदरची कारवाई निरीक्षक संभाजी फडतरे, संदीप कदम, सदानंद मस्करे, सुनील कदम, दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, पुष्पराज देशमुख, सुनील पाटील, सुरेश झगडे, कैलास छत्रे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बिराजदार, रवी पवार, कोळेकर, मुकेश चव्हाण, जवान चेतन मनगुंटी, नंदकुमार वेळापुरे, शोएब बेगनपुरे, तानाजी जाधव, मलंग तांबोळी, तानाजी काळे, प्रियांका कुटे व वाहन चालक रशीद शेख, मारुती जडगे, दीपक वाघमारे यांनी पार पाडली. सोलापूर बार असोसिएशनच्या मतदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या मतदानाला प्रत्यक्षात आज सकाळी 8 वाजता सोलापूर बार असोसिएशन हॉल येथे सुरुवात झाली. हे मतदान 2 पॅनलमध्ये होत आहे, त्यामुळे दोन्हीही पॅनलने मोठी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत होते. साधारणपणे सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये नवोदित वकील तसेच ज्येष्ठ वकील देखील सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत होते. महाराष्ट्र संघात सोलापूरचा दबदबा दिसला. राष्ट्रीय संघात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे खेळाडू चमकले. सोलापूर येथे झालेल्या पहिल्या 12 वर्षांखालील व सिनियर राज्यस्तरीय बॉक्स लगडी स्पर्धेत सोलापूरच्या संघाने 12 वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले, तर मुलांच्या गटात उपविजेतेपद मिळाले. तसेच पुरुष गटात उपविजेतेपद पटकावले होते, तर महिला गटात तृतीय क्रमांक मिळवला होता. या यशस्वी कामगिरीच्या जोरावर दिनांक 11 ते 13 नोव्हेंबर 2022 महात्मा गांधी हायस्कूल सेक्टर 1 ऐरोली नवी मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेत सोलापूरच्या 15 खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली. निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार शहर व जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष अनिल गवळी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शहर व जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशन सोलापूर सचिव अक्षय गवळी, बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार शिवाजी वसपटे, प्राध्यापक प्रमोद चुंगे, श्याम जाधव, तुळशीराम शेतसंधी, यंकप्पा शेंडगे, सोमलिंग गोडाळे, सागर भनकडे उपस्थित होते. महाराष्ट्र संघात निवड झालेल्या खेळाडूंची नावे याप्रमाणे: 12 वर्षांखालील वयोगटातील मुले अभिषेक स्वामी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव सीना उत्तर सोलापूर; आदर्श बंडकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव सीना उत्तर सोलापूर; हरिओम पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव सीना उत्तर सोलापूर; स्वप्नील केंगार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्रोळी दक्षिण सोलापूर; प्रशांत कारले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवीकवठे अक्कलकोट; मोहम्मद नवाज शेख, पंचशील प्राथमिक मराठी शाळा सोलापूर. 12 वर्षांखालील मुली: प्राची आठवले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्रोळी दक्षिण सोलापूर; आर्या छत्रे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव सीना उत्तर सोलापूर; श्वेताली बंडगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव सीना उत्तर सोलापूर; कावेरी कारले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवी कवठे अक्कलकोट. पुरुष गट: कुमार शिंदे, हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर; राजकुमार घाटे, केटीजी आमले प्रशाला डोणगाव; प्रकाश पुजारी, इंडियन पब्लिक स्कूल कंदलगाव. महिला गट: अमृता छत्रे, केटीजी आमले प्रशाला डोणगाव; सुकन्या कारले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवी कवठे अक्कलकोट;
राष्ट्रीय संघात निवड झालेल्या खेळाडूंना बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार शिवाजी वसपटे, शहर व जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशन सोलापूर अध्यक्ष अनिल गवळी, उपाध्यक्ष प्राध्यापक संतोष गवळी, सचिव अक्षय गवळी, सहसचिव जिशान शेख, खजिनदार प्राध्यापक प्रमोद चुंगे, मारुती घोडके, प्रशांत वर्धमाने, यंकप्पा शेंडगे, सागर लोंढे, सागर वनकडे, निखिल गोडके यांनी शुभेच्छा दिल्या. फसवणूक केल्याप्रकरणी सुदीप चाकोते यांच्या घरासमोरील बोंबाबोंब धरणे आंदोलन स्थगित केल्याची माहिती राजेंद्र गायकवाड यांनी दिली. बादल यंग ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय वीरशैव महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदीप मदन चाकोते यांनी बार्शी येथील शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांच्याकडून परदेशी पैशांचे आमिष दाखवून 10 ते 11 कोटी रुपयांची फसवणूक केली असा आरोप करत याचा निषेध म्हणून 11 नोव्हेंबर रोजी सुदीप चाकोते यांच्या घरासमोर बेमुदत बोंबाबोंब धरणे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु बार्शीतील प्रतिष्ठित व्यापारी, राजकारणी, नातेवाईक यांच्या मार्फत आमच्याशी संपर्क साधून 1 कोटी आणि 10 कोटी 50 लाख रुपयांचा चेक त्यांनी दिला आहे आणि पैसे सर्वांचे परत देण्याचे आश्वासन दिल्याने आम्ही आंदोलन स्थगित करत असल्याची माहिती RPIA पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी दिली. च्या वतीने सुदीप मदन चाकोते यांच्या निवासस्थानासमोर बार्शीतील व्यापारी, उद्योजक व शेतकरी आणि RPI महिला पदाधिकारी सोलापूर शहर यांच्या वतीने बोंबाबोंब धरणे आंदोलन आज आम्ही आयोजित केले होते. त्या आंदोलनाला सोलापूर शहरातील माननीय CP साहेब राजेंद्र माने साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही जे निवेदन दिलं होतं मोर्चाचं, धरणे आंदोलनाचं, त्याला त्यांनी 100% प्रतिसाद दिला. आम्हाला कसलीही अडचण येऊ दिली नाही. आमच्या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. म्हणून आज आम्ही आत्ता CP साहेबांचे आभार मानण्यासाठी त्यांना भेटायला आलो होतो. त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि बाहेर येऊन आजचं आंदोलन आम्ही स्थगित का केलं त्याचं आम्ही 2 शब्दात मी तुम्हाला तर ज्या दिवशी मी पत्रकार परिषद सोलापूरमध्ये घेतली ती आमच्या शेतकऱ्यावर, गोरगरीब समाजावर अन्याय झाला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. तर सुदीप मदन चाकोते यांच्याकडे 11 ते 12 कोटी रुपये आमचे अडकले असून जोपर्यंत ते पैसे आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला होता आणि त्याच्यातच आजच्या 11 तारखेच्या आमचं तीव्र आंदोलनाची आमची तयारी झाली होती. बॅनर, डिजिटल सगळे झेंडे आमच्या गाडीत आहेत आणि त्या तयारीनुसार त्यांनी आम्हाला मागील 2-3 दिवसापासून बार्शी शहरातील उद्योजक, प्रतिष्ठित राजकारणी व स्वतः सुदीप चाकोते यांनी उद्योजकाला सम्राट टेलर, चेतन कोठारी यांना संपर्क साधून माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांना प्रतिसाद देत नव्हतो कारण मी एक आंदोलक आहे. माझ्या भावावर अन्याय झाला होता. त्याच्यामुळे मी ठाम होतो की तुम्ही आम्हाला काहीतरी CP साहेबांसमोर येऊन तुम्ही त्याची काहीतरी तुम्ही चर्चा करा किंवा आम्हाला मार्ग काढा, त्याशिवाय मी चर्चेला येणार नाही. म्हणून त्यांनी काल रात्री 9:15 वाजता बार्शी शहराचे काँग्रेस आयचे शहराध्यक्ष विजय साळुंके यांना चेतन कोठारी यांच्याकडे पाठवून त्यांच्याकडे 10 कोटी 50 लाख रुपयाचा एक चेक 10 कोटी 50 लाख रुपयाचा एक चेक दिला आणि दुसरा चेक चेतन कोठारी यांचा बंगला बार्शीतील सावकार नांदेडकर फक्त 2 लाख रुपयात खरेदी देऊन त्याच्यावरती पैसे उचलून ती सगळी एंट्री जी झाली होती ती चेतन कोठारी आणि सम्राट ट्रेडर्स यांच्या खात्यातून झाल्यामुळे त्यांनी चेतन कोठारी यांच्या नावाने 1 कोटीचा चेक दिला आणि आमचं जेवढं व्हाईट पेमेंट होतं त्या व्हाईट पेमेंटचं सगळं त्यांना मी स्लिपा पाठवल्या स्टेटमेंट पाठवल्यानंतर त्यांनी व्हाईट पेमेंटचा हिशोब करून 10 कोटी 50 लाखाचा चेक त्यांच्या 23 तारखेला बेंगलोरच्या प्रॉपर्टीचा व्यवहार झाला आहे आणि त्या प्रॉपर्टीचे कागद घेऊन आंधळकर फार्म हाऊसला ते आले होते आणि त्यांनी आम्हाला प्रॉपर्टीचे पेपर दाखवले. 23 तारखेला व्यवहार होणार आहे 100%. तरी सुद्धा आम्ही म्हणलं 4-5 दिवस उशीर लागू द्या म्हणून त्यांनी 28 तारखेचे चेक आम्हाला देऊन आजचे आंदोलन स्थगित करण्यात विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आमच्या सगळ्या सर्व शेतकऱ्यांना, RPIच्या पदाधिकाऱ्यांना, बार्शीतील व्यापारी उद्योजकांना न्याय मिळाला म्हणून आजचे आंदोलन स्थगित करून आम्ही CP साहेबांचे आभार मानायला आलो होतो. जय भीम. फसवणूक झालेल्यांना न्याय मिळवून देण्यात सहकार्य केल्याबद्दल पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी RPIA जिल्हा कार्याध्यक्ष शांतीसागर सरवदे, शहराध्यक्ष रविकांत बनसोडे, पीडित महेंद्र गायकवाड, वीरेन कांबळे आणि बार्शी येथील शेतकरी उपस्थित होते.
शासकीय नर्सिंग महाविद्यालय GNMची दुसरी बॅच यशस्वी. हिंगोली येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालय येथील GNMच्या दुसऱ्या बॅचने यशस्वी प्रशिक्षण घेतले. दिनांक 10 नोव्हेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या शासकीय नर्सिंग महाविद्यालय येथे दुसऱ्या बॅचने आपले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मंगेश टेहरे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दीपक मोरे, जिल्हा एड्स अधिकारी उद्धव कदम, प्राचार्य कविता भालेराव, अधिसेविका राठोड मॅडम, जोशी मॅडम, टापरे, ॲडव्होकेट ढवळे मॅडम, सरोज दांडेकर, बलखंडे सिस्टर यांची प्रमुख उपस्थिती होती. शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षीच्या GNM बॅचने आपला 3 वर्षांच्या प्रशिक्षणाचा कालावधी यशस्वी पूर्ण केला आहे. त्यामुळे दुसऱ्या बॅचला निरोप देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विभागाचे कार्यक्रम अधिकारी उद्धव कदम यांची उस्मानाबाद येथे बदली झाली, त्यानिमित्ताने त्यांचाही सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले होते. GNMच्या विद्यार्थिनींनी प्रशिक्षणाचा 3 वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळेस बालरोग तज्ञ डॉक्टर दीपक मोरे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कविता भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. राहुल गांधी यांना कुंभार समाजाचे प्रतीक पाण्याचा माठ भेट देणार. मुदखेड शहरातील कुंभार गल्ली येथे भारत जोडो यात्रेसाठी बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी कुंभार समाजाचे तालुका अध्यक्ष विठ्ठल आचार्य यांनी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी नांदेड नगरीत खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन कुंभार समाजाचे प्रतीक पाण्याचा माठ हे राहुल गांधी यांना देऊन समाजाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल आचार्य देवडे यांनी दिली आहे. या बैठकीला डॉक्टर संदीप पंचलिंग, गंगाधर डांगे, ऋषिकेश पारवेकर, मुजीब पठाण, साजिद कुरेशी, इक्बाल कुरेशी, संदीप मोडवान, माजी सैनिक चंद्रकांत तेलंगे, शशिकांत मोडवान, केशव तेलंग, गणेश देवडे, संतोष मोडवान यांची प्रमुख उपस्थिती होती. मी सर्वांना एक आवाहन करतो, विनंती करतो की आपले नेते या भागाचे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी जे काँग्रेस पक्षाची भारत जोडो अभियान ही यात्रा राहुल गांधी यांच्या माध्यमातून जे नांदेड जिल्ह्यामध्ये येत आहे, महाराष्ट्रात जी पाऊल पडलं ते पहिलं नांदेड जिल्ह्यात पडलं, हे पण आपलं भाग्यच की आपल्या जिल्ह्यातून सर्वप्रथम महाराष्ट्रात ही यात्रा चालली आणि ह्या यात्रेच्या निमित्तानं खूप मोठं नियोजन केलं आणि त्या नियोजनामध्ये आपल्या मुदखेडचा माधव पाटील कदम शहरात ऋषी पारवेकर यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि उद्याच्या सभेसाठी सर्वांनी यायचं आणि जेवढ्या जास्तीत जास्त माणसं घेऊन येतील तेवढ्या प्रमाणे यायचं. माधव पाटील मागच्या 1 महिन्यापासून खूप तळमळीनं प्रयत्न करत आहेत आणि त्या तसे विठ्ठल तर साहेबाचा आदेश आहे, त्याच्यामुळे साहेबाकडे बघून आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. उद्या जास्तीत जास्त लोकांनी निघाव यात्रेला सभेला उद्या 4 वाजता आणि 2-2:30 वाजता निघावं लागेल आपल्याला. 4 वाजता सभा आहे, तर सगळे जास्तीत जास्त लोकांनी सभेला येण्याचा प्रयत्न करावा. आणि माळी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मंगळूर आयोजित दसरा ते दिवाळी बंपर सोडत थाटात संपन्न झाली. तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील माळी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक यांनी दसरा ते दिवाळी दरम्यान 10,000 रुपयांच्या पुढील खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बंपर सोडतीच्या माध्यमातून आकर्षक व भरीव बक्षिसांचे आयोजन केले होते. याची सोडत गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ग्रामदैवत कंचेश्वर प्रतिमेचे पूजन उपस्थित ग्राहकांच्या हस्ते करून पोलीस पाटील लक्ष्मण माळी यांच्या 4 वर्षांची चिमुकली राजनंदिनी व उपस्थित ग्राहकांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रथम भाग्यवान विजेत्या ठरल्या शीतल मिसाळ धोत्री, त्यांना वॉशिंग मशीन हे बक्षीस मिळाले. द्वितीय विजेते ठरले खंडू सुतार नांदुरी LED TV. तृतीय भाग्यवान विजेते ठरले अब्बास पटेल निलेगाव गिझर. चतुर्थ भाग्यवान विजेते कैलास चाफेकर तुळजापूर मिक्सर व 5वे भाग्यवान विजेते ठरले खंडेराव हलगुंडे दिंडेगाव
टेबल फॅन यासह प्रोत्साहनपर आकर्षक 11 बक्षिसेही उपस्थित ग्राहकांच्या हस्ते देण्यात आली. भाग्यवान विजेत्यांना बक्षिसांच्या लयलुटीने आनंद गगनात मावेनासा झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार दिनेश सलगरे यांनी केले, तर आभार लक्ष्मण माळी यांनी मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज डोंगरे व महेश माळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळेस परिसरातील 30 ते 40 गावातील ग्राहक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी जिंतूर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत राष्ट्रीय कार्य म्हणून महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर एकाच वेळी 13 नोव्हेंबर रविवार रोजी महारक्तदान शिबिर आयोजित केले असून जिंतूर येथील श्री नगरेश्वर मंदिर या ठिकाणी रक्तदानासंबंधी भव्य तयारी चालू असून रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्यासाठी प्रत्यक्ष गाठीभेटी सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने महासभेचे अध्यक्ष नंदकुमार दत्तात्रय गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त गतवर्षी राज्यभरात एकाच वेळी 26 ऑक्टोबर रोजी महारक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यावेळेस सुमारे 1866 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून विक्रम केला होता. यावर्षी हे महारक्तदान शिबिर राज्यभरात एकाच वेळेस 13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून जिंतूर येथेही या शिबिराची तयारी चालू आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून यावेळेस जिंतूर शहरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, नियमित रक्तदाते अशा रक्तदात्यांना आवाहन केले आहे. या रक्तदान शिबिराला भरभरून प्रतिसाद मिळणार असल्याची माहिती महासभेचे राज्य संघटक प्रदीप कोकडवार यांनी दिली असून या महारक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे. उदगीर येथील शम्स जालनवी साहित्य नगरी, जमहूर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय उदगीर येथून 3 दिवसीय साहित्य संमेलनाची सुरुवात दमदार झाली. उदगीर येथील शम्स जालनवी साहित्य नगरी, जमहूर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय उदगीर येथून 3 दिवसीय साहित्य संमेलनाची सुरुवात दमदार झाली. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध पाहुण्यांनी आपली उपस्थिती लावली. यात दिल्लीहून आलेल्या जिंदान कादंबरीच्या लेखिका व जामिया मिलिया दिल्लीच्या प्रोफेसर डॉक्टर फिरदौस अजमत सिद्दीकी यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उर्दूला दुय्यम स्थान देऊ नये. उर्दू देखील भारतीय भाषा आहे. उर्दूत साहित्य निर्मिती झाली पाहिजे. साहित्य समाजाचा आरसा आहे. आदर्श साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. आदर्श साहित्यच आदर्श समाज, आदर्श देश घडवू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. हैदराबाद विलिनीकरणाच्या वेळेस हजारो मुस्लिमांच्या जीवनावर झालेल्या परिणामांची माफी शासनाने मागावी. मुस्लिमांना मुस्लिम म्हणून दुय्यम स्थान देऊ नये. आज समाजामध्ये प्रेम वाटण्याची अत्यंत आवश्यकता आहे. उर्दू ही प्रेम वाटणारी भाषा आहे, प्रेमळ भाषा आहे. भारताची पुत्री उर्दू आहे. अशा विविध विषयांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. हाफिजुल्ला शरीफ यांनी आजच्या काळात शिक्षणाचे महत्त्व, उर्दूचे महत्त्व व सामाजिक विकास यावर आपले मत व्यक्त केले. अभ्यासासाठी पुस्तकांची आवश्यकता यावर जोर दिला. एक भव्य लायब्ररी उदगीरमध्ये व्हावी म्हणून त्यांनी आपल्यातर्फे 1 लाख रुपयांची देणगी देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाच्या उद्घाटिका डॉक्टर फिरदौस अजमत सिद्दीकी यांनी स्त्री शिक्षणावर जोर देत कशाप्रकारे स्त्रियांनी समाजासोबत लढा देत आपली शैक्षणिक प्रगती केली व समाजास प्रेरणा दिली यावर आपले मत व्यक्त केले. त्यांनी सदा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर अंजुम कादरी यांच्या स्त्रीवादी व समाजपूरक कार्याची प्रशंसा केली. ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांनी बोलताना सांगितले की सर्व धर्म हे मानवजातीच्या उन्नतीची शिकवण देतात. सर्वात प्रथम मानवाने मानव बनले पाहिजे व इतरांचा आदर केला पाहिजे. प्रेमाने सगळ्यांचे वागले पाहिजे. याबद्दल विविध विषयांना हात घालत त्यांनी आपले मत व्यक्त केले. उद्घाटनाच्या अध्यक्ष भाषणात डॉक्टर हामेद अशरफ म्हणाले, उर्दू भाषेला प्रत्येक राज्याची द्वितीय भाषा म्हणून शासनाने वेळोवेळी आश्वासने दिलीत, परंतु ती पूर्ण केली नाहीत. यावर आपली खंत व्यक्त केली. मनुष्याच्या विकासासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे यावर त्यांनी जोर दिला. उर्दूमधून शिक्षण दिले पाहिजे. आपली संस्कृती जपली पाहिजे याबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले. जमहूर हायस्कूलचे शिक्षक हाशमी हारिस सर यांनी लिहिलेले पुस्तक 40 दिन में खुशखत बनिये या पुस्तकाचे प्रकाशन
मान्यवरांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अबुल कलाम सर यांचे पुस्तक पेशदर्स या पुस्तकाचे देखील प्रकाशन झाले. अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला व उर्दू मुशायऱ्याची सुरुवात झाली. या मुशायऱ्यामध्ये जोहर कानपुरी, शबीना अदीब, अब्रार काशिफ, हाशिफ फिरोजाबादी, शशीभूषण समद, हामेद भुसावली, मोबिन हकीब, इम्रान राकीब, अझहर शेख यांनी आपली हजेरी लावली व दमदार प्रदर्शन केले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उदयगिरी महाविद्यालयाचे उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर हामिद आशरफ हे होते. सामाजिक कार्यकर्ते बेंगलोरचे मोहम्मद हाफिजुल्ला शरीफ हे हजर होते. लातूर येथून महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य अण्णाराव पाटील हे देखील उपस्थित होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमात सदा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर अंजुम कादरी यांचे भाषण झाले. त्यांनी विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले. नौशाद अली खासमी यांनी नात गाऊन केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रहमोद्दीन सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी माजी नगरसेवक अहमद सरवर यांनी हाफिजुल्ला शरीफ यांचे 1 लाख रुपये देणगी दिल्याबद्दल विशेष आभार मानले. सर्व उर्दू कवींचे, मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे, श्रोत्यांचे आभार मानले व पुढे 2 दिवस अशाच प्रकारे सर्वांनी हजर राहण्याचे आवाहन केले व कार्यक्रमाची सांगता झाली. पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती लोहारा शहरातील आझाद चौक येथे साजरी करण्यात आली. देशाचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती लोहारा शहरातील आझाद चौक येथे दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता साजरी करण्यात आली. यावेळी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक अजित चिंतळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धर्मगुरू शाह हुसेन कादरी, शिवसेना नेते अभिमान खराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र कदम, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, बाळासाहेब पाटील, पंचायत समिती माजी सदस्य दीपक रोडगे, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक विजयकुमार ढगे, काँग्रेसचे नेते केडी पाटील, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, ओम पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस रऊफ बागवान, शब्बीर गवंडी, रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, दादा मुल्ला, शम्मू भोंगळे, अजिम हिड्डे, नैमुद्दीन सवार, अय्याज सवार, अशफाक शेख, काँग्रेस मीडिया सेल शहराध्यक्ष संतोष फावडे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, कृष्णात कदम, इम्रान फकीर, इस्माईल भोंगळे, रियाज भोंगळे, हसन खडीवाले, हमजा खुटेपड, एजाज गवंडी, दाऊद ठाणेदार, अल्ताफ सुंबेकर, सिमरन हेड्डे, नयूम गंजीवाले, शकील शेख, मेहबूब हेड्डे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोहारा येथे युनियन बँकेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. लोहारा शहरातील युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेला 104 वर्ष पूर्ण होऊन यशस्वी वाटचाल सुरू झाल्याबद्दल लोहारा शाखेत बँकेचे शाखा व्यवस्थापक योगेश क्षीरसागर व ग्राहकांच्या हस्ते दिनांक 11 नोव्हेंबर रोजी केक कापून मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक योगेश क्षीरसागर, बँकेचे सेवानिवृत्त शाखा अधिकारी तुळजाराम भोरे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक ऋषिकेश जोशी, रोखपाल विनीत देवर, पांडुरंग राठोड, बसय्या स्वामी, सोएब सौदागर, प्रशांत भंडारे, अमोल राठोड, राहुल जाधव, युवराज भंडारे, सुरेश थिटे, वैजनाथ जट्टे, युनियन बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालक अशोक दुबे यांच्यासह बँकेचे खातेदार, ठेवीदार, हितचिंतक, शेतकरी, व्यापारी आदी उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पालिकेने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांसाठी राबवली विशेष अभय योजना. नोटीस वॉरंट आणि शास्तीवर मिळणार 80% माफी. योजनेचा लाभ घेण्याचे केले आवाहन. सार्वजनिक नळाच्या समर्थनार्थ माजी नगरसेवक सुरेश पाटील उतरले रस्त्यावर. गरीब जनतेचा नळ न जोडल्यास दिला आंदोलनाचा इशारा. पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळेंनी स्वीकारला गुन्हे शाखेचा पदभार. शहर पोलीस आयुक्तालयात झाला रुजू. आणि अवैध ढाब्यावर मद्यसेवन करणाऱ्या 15 मद्यपीसह 2 हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हे दाखल. न्यायालयाने ठोठावला 68,000 रुपयांचा दंड.
या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.